हे बघा, या अशा प्रकारची परवानगी मी तुम्हाला देऊ शकणार नाही. ते माझ्या तत्वात बसत नाही. माझ्या दुकानाचं सामान सोसायटीच्या आवारात ठेवायचं आहे, त्याच्या परवानगीचं लेटर मागतोय मी. आता सेक्रेटरी आहात ना, निदान एवढं तर करा. नाही करू शकत, कारण कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी मी लेटर देणार नाही. तुम्हाला पैसे हवेत का? किती हवेत सांगा, मी आत्ता देतो. म्हणजे मला लाच देण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? तुमची हिंमतच कशी झाली? बघा, आजवर मी एक छदाम हरामाचा खाल्लेला नाहीये. हे सगळं जे उभं केलं ना, ते स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती उभं केलेलं आहे. चला, चालते भाई इथून. देसाई, मला बाहेर काढणं खूप महागात पडणार आहे तुम्हाला. पडू द्यात, पण परत अशा चुकीच्या गोष्टींसाठी इथे येऊ नका. आणि जोवर हा देसाई सेक्रेटरी आहे ना, तोपर्यंत बेकायदेशीर गोष्टींसाठी कधीच लेटर देणार नाही. त्याला जा, तुम्ही निघा. आमच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजिला होता आणि त्यासाठी मी माझ्या मुलीला लवकर बोलावून घेतले. असं एक लेटर तुमच्या वडिलांकडनं उद्या घेऊन या. काय ग, काय झालंय? मी आल्यापासून बघतीये, कुठे हरवलीयस? आमच्या बॉसने आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि मी त्या कार्यक्रमाला हजर होते असं बाबांकडून लेटर आणायला सांगितलंय. काय म्हणू? हे जरा विचित्र नाहीये? हो तेच तर ना, पण लेटर घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाहीये माझ्याकडे. आणि बाबांचा मूड आणि त्यांची तत्व बघितली तर वाटत नाही ते लेटर देतील. एक काम कर, बाबांसाठी ना मस्त गरमागरम चहा घेऊन जा आणि मौके पे चौका मार. मला भीती वाटते. मनू, इतक्या साध्या साध्या गोष्टींना घेऊन इतकी घाबरतीयस. उद्या अनिकेत विषयी काही सांगायचं झालं तर कसं सांगणारच त्यांना? अहो, असं कसं देणार मी लेटर? उद्या कुणीही सोसायटीतून येईल आणि सेक्रेटरी कडून कसलीही परवानगी लिहून घेईल. नाही नाही नाही, हे बघा, त्या दळवींना सांगा तुम्हाला काय करायचं ते करा म्हणावं. हा देसाई स्वतःच्या तत्वात बसणाऱ्या गोष्टी कधीही करणार नाही, कळलं? ठेवा फोन. काय हे फोटोचं काय प्रकरण आहे? बाबा, तुम्हाला कसं कळलं फोटोचं? तुझ्या आईने सांगितलंय. आईने? मला हे अजिबात चालणार नाही. किती दिवस झाले फोटो स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढ म्हणून. अच्छा, ते फोटो होय. मग तुला कसले वाटले? काय विचारतोय मी? नाही, काही नाही. ते काय नाही. तयार हो आत्ताची आत्ता. निर्मला, निर्मला, हिला तयार करायचं आणि आत्ताच्या आत्ता जाऊन फोटो स्टुडिओ मध्ये फोटो काढायचे, कळलं? मुलाकडच्यांना लवकर फोटो पाठवायचे आहेत. पण मी म्हणते, एवढी घाई करायची काय गरज आहे ना? हिने पण मेघासारखी घाई करून आपल्या आयुष्याची माती करून घेण्यापेक्षा आपणच घाई केलेली काय वाईट आहे? हिच्या भल्यासाठीच चाललंय रे सगळं. सगळ्या गोष्टी जुळून आल्या ना तर करून टाकूया ना. हे बघा, आता ना वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये. जा, फोटो काढून ये. सर, आज ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबलात तुम्ही. म्हणजे ही बारीक सारीक कामं मी केली असती ना. गेली अनेक वर्ष ही बारीक सारीक कामं तुम्हीच करताय भोपे, म्हणूनच कंपनीचं नुकसान होत आहे. शूज घेऊन या माझे. मी द्या, फाईल द्या माझ्याकडे. फाईल मी धरतो, तुम्ही आत बसा. तुमच्यासाठी चहा, कॉफी, फाईल, काम सगळं मी आत घेऊन येतो. जा. नाही, आणतो.
महत्वाची कामं माझी मी करेन, ठेवा. मी काय म्हणत होतो म्हणजे तसा तुमचा कोणावरती विश्वासच नाहीये. ते आपल्या मानसी मॅडमचंच घ्या ना. तुम्ही तिला एकदम लेटर वगैरे आणायला सांगितलं. असं कुठे असतं का? आणि तिच्या घरच्यांना काय वाटेल? गोपे, मला लग्न करायचंय तिच्याशी. करायचंय का? मग मी कशाला त्यांची मनं जपत बसू? या जगात माझा कोणावरही विश्वास नाहीये गोपे, अगदी स्वतःवर सुद्धा नाहीये. थँक्यू. थँक गॉड. तो अजून जर उशीर गेला असतास ना तरी हॉट कॉफी आपल्याला कोल्ड कॉफी म्हणून प्यावी लागली असती. ते जाऊ दे रे, तू सांग इंटरव्ह्यू कसा झाला? तू आधी मला सांग की बॉस काय म्हणा. आधी तू सांग इंटरव्ह्यू कसा झाला. नाही, आधी तू सांग. आता मार खाशील हा? आधीच माझं डोकं फिरलंय. चिडू नको, चिडू नको. हे बस बस. मी पहिल्या राऊंड मध्ये सिलेक्ट झालोय. काय? हो खरंच? हो. आणि तू हे मला आत्ता सांगतोयस बावळे? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. चला, आज काहीतरी चांगलं घडलं. येस. आता लवकर पुढचे सगळे राऊंड क्लिअर करून टाक. म्हणजे एकदा तुला जॉब मिळाला ना की आपल्याबद्दल घरी पण सांगता येईल. हो, ते मी करणारच आहे. पण तू सांग ऑफिसमध्ये काय घडलं? काय म्हणतोय नवीन बॉस? त्यांनी मला हळदी कुंकवासाठी मी घरी गेले होते असं बाबांकडून लेटर आणायला सांगितलंय. काय? आणि बाबा अगोदरच सोसायटीतल्या माणसावर चिडले आहेत. मला नाही वाटत ते लेटर देतील. त्यांना आधी घरात हळदी कुंकू नकोच होतं. म्हणू तू काय करतेस माहितीये का? तू खूप टेन्शन घेतेस. तुला काय जातंय बोलायला? इथे मला खरंच काहीच सुचत नाहीये. अगे पण इतकंच आहे ना, तर मग मी लिहितो ना तुझ्या बाबांच्या नावाने लेटर. हो? हो. तू सांगतो चैत्य आहे ना, शाळेला सारख्या दांड्या मारायचा, तेव्हा त्याच्या बाबांच्या नावाने मीच पत्र लिहायचो. हो, पण ही शाळा नाहीये ना. आय नो. आणि माझा बॉस खूप स्ट्रिक्ट आहे रे. त्याचा काही भरोसा नाही. म्हणजे उद्या तू लिहिलेलं लेटर सुद्धा बाबांनी लिहिलंय ना, यासाठी तो आणखीन एक लेटर मागेल. काय सांगतेस म्हणू? मला असं वाटतं हा तुझा बॉस आहे ना, बॉस कमी आणि CID ऑफिसर जास्त वाटते. म्हणजे बघ ना, हा पुरावा दिला की त्या पुराव्याकरता अजून एक पुरावा द्या. तुला मस्करीच वाटते ना अजूनही? बाबांनी फोटो काढायला सांगितलेत मला. लग्नासाठी एका स्थळाला पाठवायचे. आज ते फोटो बघतील, उद्या काय बघण्याचा कार्यक्रम ठेवतील, परवा स्थळाला पसंती आली तर मग माझं लग्न लावून मोकळे सुद्धा होतील. हे वा, असं बरं लग्न लावतील? हा, हे लग्न म्हणजे काय इन्स्टंट कॉफी आहे का? अशी पटकन भरली, दूध टाकलं आणि लग्न लागलं. वेडाबाई, चेष्टेवारी घेऊ नकोस रे सगळं. बाबा खरंच लग्नासाठी घाई करत आहे आणि मला तू सोडून दुसऱ्या कोणाशीही लग्न करायचं नाहीये. हे वेडाबाई, असं काहीही होणार नाहीये, विश्वास ठेव माझ्या. आणि आता आपण बाबांच्या समाधानासाठी फोटोज काढूया. मी नाही काढणार फोटो. त्यांना सांगेन स्टुडिओ बंद होता म्हणून. आणि तू लवकर कर काहीतरी. हो हो, मी प्रयत्न कर म्हणू. अगं अतिशय गर्दी, अतिशय गर्दी. अरे चहा मिळणार आहे का? 2च हात दिले देवाने मला. कालच्या सारखा गोड करू नका. माझ्या बापाने काही साखरेचे कारखाने नाही काढलेत. तुमच्या बापांनी नाही, पण माझ्या बापाने काढले ना साखरेचे कारखाने. हो का? हे बघा, मग तुमच्या घरी जाऊन 24 तास साखर खा. मी आहे तेवढा गोड पुरे आहे. हो, मी कुठे काय बोलले? काय करताय? हे काय चहा पावडर टाकताय? अरे चहा पावडर काय कशी टाकतात? काय चाललंय? अरे देवा. साखर साखर आणायची. साखर मी साखर साखर हे बघा, साखर बघ.
एवढ्या साखरेनं काय होतंय? एवढी पत्ती टाकल्यावर मग साखर जास्त पाहिजे ना अजून. हा? अहो 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 बघू गोड होणार तो. ते विरघळू द्या ना, विरघळ. काय विरघळू द्या, काय नाही कळतं बघू. काय कळतं तुम्हाला? गोड केलात तुम्ही. गोड झाला? थांब. आहे ना आपल्याकडे. नाही घ्या. झालं आता, आता बरोबर आहे. हा? आता बरोबर. बघू बघू. आता पानचट केलात तुम्ही. काय पाहिजे? पानचट झालाय चहा. ओरडू नका जरा, ओरडू नका. पानसट झाला हे बघ. अहो काय करताय, काय काय आता गोड होणार तो. गोड झाला तो चहा आता. काय म्हणजे तुम्हाला काय काय? तुम्हाला समजतंय का चहाचं काय तत्व? मला आता शिकवणार तुम्ही? म्हणजे काय? मी एवढी वर्ष काम करतेय, मला आता शिकवणार चहा कसा करता? अरे देवा. अरे काय? हे काय चाललंय तुमच्या दोघांचं? हे अशाने ना माझं महिन्याभराचं रेशन संपेल. तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी आणते करून. जा. नको, तू नको करू, त्यांनाच करू दे आणि जरा बरा करा म्हणावं. म्हणजे माझ्या हातचा चहा तर पाहिजे असतो, पण उगाच भांडण उकरून काढायचं. हाय बाय. बाबा, एक सांगायचं होतं. बोला. ते मला एक लेटर हवं होतं. कसलं लेटर? ते मी हळदी कुंकवासाठी खरंच घरी आले होते आणि त्यानंतर बाहेर गेले तेव्हा मला आमच्या बॉसने बघितलं. त्यामुळे आपल्याकडे खरंच हळदी कुंकू होतं आणि मी त्यासाठी घरी आले होते याचा पुरावा म्हणून त्यांना तुमचं लेटर हवंय. आवडलं मला. तुझा नवीन बॉस माझ्यासारखा शिस्तप्रिय दिसतोय. त्याला लेटर हवंय चक्क. देणार. त्याला लेटर घेऊन मी स्वतः भेटायला जाणार. हो, आणि त्याच्याशी सगळं बोलणार. नाही आणि आपण दोघेही जातोय. चला तयारी करा. चला चला. चहा. वाट बघा. हा, मिळेल मिळेल. आणते तुमची सौभाग्यवती. कधीतरी वेळेवर फोन उचलत जा रे. अगं आंघोळ करतो तो, त्यामुळे फोन रिसीव्ह करायला उशीर झाला. बोल. काय बोलू, मला काहीच सुचत नाहीये. बाबा येत आहेत ऑफिसला. लेटर देण्याऐवजी मीच येऊन बॉसची भेट घेतो म्हणतायत. अगं मग चांगलंच आहे की. काय चांगलंय? बाबा ऑफिसला आले आणि बॉसने त्यांना आपला फोटो दाखवला तर सगळं भांड फुटेल आपलं. नॉर्मल आपण भेटल्याचा फोटो असता तर काही वाटलं नसतं रे, पण आपण खूप जवळ होत त्या फोटोत. काहीही करून बाबांना ऑफिसला येण्यापासून थांबवायला हवं. म्हणू तू पॅनिक होऊ नकोस. बाबा ऑफिसला येणार नाहीत, मी करतो काहीतरी. असं काय करणार आहेस तू? बघच तू. आपला नम्र राजन देसाई. मनू इकडे बाहेर आहे बेटा. बोला ना बाबा. हे बघ, तुझ्या बॉससाठी लेटर लिहिलेलं आहे. ऐक. माननीय साहेब, मला शिस्त पाळणारी आणि इतरांना त्याचं महत्त्व पटवून देणारी माणसं नेहमीच आवडत आलेली आहे. तुम्ही माझ्या मुलीवर आंधळा विश्वास न ठेवता हे लेटर घेऊन यायला सांगितलं, हे चांगलंच केलं. माणसाला ही अशी शिस्त हवीच, म्हणजे माणूस कधी खोटं बोलायची हिंमत करत नाही. आमच्या घरी हळदी कुंकू होतं आणि माझी मुलगी हळदी कुंकवासाठी अर्ध्या दिवसांची रजा घेऊन घरी आली होती. कळावे, आपला नम्र राजन देसाई. छान झालंय ना बाबा? आता तुम्ही लेटर दिलत म्हणजे माझ्या बॉसना भेटायला ऑफिसला येणार नाही ना? नाही येणार ना. हे लेटर घेऊन येणार. अगं बाई, भाऊ हा, पाणी गेला तर भांडी कशी धुवायची सांगा. असं कसं पाणी जाईल? मी सोसायटीचा सेक्रेटरी झाल्यापासून 24 तास पाणी येतं. पण गेलं ना पाणी आता. हा? कोण आहे हे? हे? कोण आहे हे? हा? ऐका काय? ऐका कसला गोंधळ आहे हा? हे, कोण आहे? कोण आहे? अहो, कसला गोंधळ आहे हा? काय चाललं तुमच्या डोक्यात? सगळ्या विंग मध्ये पाणी आलंय ना, आमच्याकडे पाणी नाही. हा झाला पाहिजे. बरोबर आहे. काय झालंय? झालाच पाहिजे. काय झालंय? काय झालंय? पाणी कसं येत नाही? नाही तर काय, पाणी जातं म्हणजे काय? हे तर नेहमी काय काय गोष्टी सांगत असतात. काय देसाई?
नेहमी तत्व सांगत असतात ना, मग आता काय झालं? काय झालंय नेमकं? अहो झालंय काय एका विंग मध्ये पाणी आहे, दुसऱ्या विंग मध्ये पाणी नाही, हे असं कसं? हा आमच्या विंगेत पण नाही आलं पाणी, आमच्या समोरच्या विंगेत आलं आणि आमच्याकडे नाही आलं. हा असला भेदभाव बसतो का तुमच्या तत्वांमध्ये? हा हे बघा, मी माझ्या तत्वांशी कधीच प्रतारणा करत नाहीये. मी दोन्ही विंगला सारखंच पाणी सोडलेलं आहे. खोटारडेपणा आहे हा. हे बघा, मला खोटं बोललेलं आवडत नाही हे तुम्हाला माहिती आहे आणि मला ते खपतही नाही. पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही बघतो. आणि हे बघा, तुम्ही गोंधळ घालू नका. माझं छोटंसं काम आहे, ते संपून मी लगेच येतो. तुम्ही खाली थांबा, या. हे बरं आहे. म्हणजे तुमच्या कामासाठी, तुमच्या तत्वासाठी तुम्ही आता आम्हाला वेठीस धरणार का? चालणार नाही. आत्ताच्या आत्ता पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, कळलं? काय चाललंय? अरे शांत व्हा सगळे, जरा शांत व्हा. अहो दळवी काका, अहो त्यांच्याकडचंही पाणी गेलंय ना? हो मग. आता त्यामुळे ते लगेच खाली येणार आहेत. काय झालंय ते बघायला याल ना? हो करणार ना. म्हणजे काय, करणारच आहे. तुम्हाला एकट्याला पाणी हवंय, त्यांनाही पाणी हवंय, हो ना? हो. हा हो. अनिकेत लवकर कर बाबा, हात सुकले माझे. अरे बापरे, हात चुकलेत आहे. आमची पण कामं आहेत. एक काम करा, तुम्ही खाली जा, मी येतोच. थांबा. लगेच या. लगेच येतात. चला पटकन. चला येतात ते, लगेच येत आहेत. चला पाणी आलं ना तर परत येऊया. चला. अनिकेत चला. ए अनिकेत ड्रम भरून ठेवशील, मी आलेच. हो हो. म्हणून हे लेटर घे. मी काय आता तुझ्या बॉसला भेटत नाहीये, नंतर कधीतरी भेटतो. मी बघतो काय आहे ते. अरे वा, मोरे सर आज सगळ्यांच्या आधी आले. काल बळजबरीने सुट्टी घ्यावी लागली ना, त्याचा हा परिणाम. ए हा हु ही गप्पा जरा कमी मारा आणि कामं जरा जास्ती करा. अरे मी आहे ना, म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतोय, नाहीतर सर कामावरून काढून टाकून घरी बसवतील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला, वेळेत आलात, कामं सुरू करा. कमॉन 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 कमॉन. गोपे, काय मिस मानसी नाही आले अजून? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मिस मानसी, काय मग आणलं का लेटर? हो सर. हो सर. याचं काय करू? वाचा, वाचू दे, वाचू दे. श्री समर प्रताप जहागीरदार, मी राजन देसाई कधीच तत्वांशी तडजोड करीत नाही, खोटं बोलत नाही आणि इतर कुणी खोटं बोलत असेल तर ते मला चालत नाही. त्यामुळे माझी मुलगीही खोटं बोललेली नाहीये. हे लेटर लिहून आणायला सांगणं हा मला फारच बालिश प्रकार वाटतोय. एखाद्याला या पोझिशनवरती इतकं बालिश कसं सुचू शकतं? अरे भूपे, वाचा. नाही नको, राहू दे. वाचा वाचा, मला फार मज्जा येते लेटर ऐकायला. वाचा. तुम्ही तिला लेटर आणायला सांगितल्यानंतर मला आधी वाटलं ही अजून शाळेतच जाते की काय. आमची मुलगी खोटं बोलली नसून ती हळदी कुंकवाला हाफ डे घेऊन घरी आली होती. तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास नसेल तर सुट्टी देऊ नका, पण आमच्या मुलीवर संशय घेऊन आमच्या संस्कारांचा अपमान करू नका. यापुढे तरी आपण शाळेत शिकत नसून एका कॉर्पोरेट कंपनीत काम करतो याची जाणीव ठेवाल, याची खात्री बाळगतो. आपला नम्र राजन देसाई.